नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते माव्यासारखे एकदम मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे मोदक। तर हे मोदक अगदी कमी वेळेत बनतात, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मोदक बनून तयार होतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर खसखस भाजून घ्यायचे। तर खसखस भाजताना कायम गॅस कमीच ठेवायचा। खसखस एकदम नाजूक असते, त्यामुळे ती लगेच करपते। त्यामुळे एकदम कमी गॅसवरती आपल्याला खसखस ही भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झालेली आहे। याच्यामध्ये मी पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट घालते। तर आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि ते वापरू शकता। आता हे आपलं खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे। तर आपण हे काढून थंड करून घेऊया। तर खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एक 4-5 चमचे तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे नेहमीचेच आपलं चपातीचं पीठ आहे। तर हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपासोबत छान भाजून घ्यायचं आहे। तर हे पीठ भाजताना आपण घाई करायची नाहीये। कमी गॅस ठेवून सतत हलवत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पीठ भाजायला 5 ते 6 मिनिटं लागतात। तर आता हे पीठ तूप सुद्धा सोडू लागलेलं आहे। अजून 1 मिनिटभर परतलं की आपलं हे पीठ भाजून तयार होईल। तर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग सुद्धा छान आलेला आहे आणि आपलं पीठ रेडी झालेलं आहे। तर आपण हे पीठ कोमट करून घ्यायचं आहे। एकदम थंड करायचं नाहीये, कोमट करून घ्यायचं आहे। तर असं मी ताटामध्ये पसरवून घेते आणि पीठ कोमट होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर इथे मी 30 कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये पाऊण वाटी साखर घातलेली आहे। तर पाऊण वाटी साखर घातली तर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी गरम केलेलं दूध घालते। तर हे दूध कच्चं नसावं, गरम केलेलंच हवं। थंड चालेल किंवा गरमही चालेल, फक्त उकळलेलं असायला पाहिजे, ते कच्चं नसावं। तर हे दूध घातल्यानंतर आपल्याला साखर याच्यातली विरघळवून घ्यायची आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। आता दुधाला उकळी आली आहे, याच्यामध्ये भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस घालायची आणि याला एक छान उकळी येऊन द्यायची आहे। आता हे छान मिक्स करून घेतले। याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर हे गव्हाचं पीठ घातल्याबरोबर आपल्याला लगेच ह्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या होतात। हे लगेचच घट्ट होतं। गव्हाचं पीठ दूध लगेच शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकताय एकदम अर्ध्या मिनिटामध्येच आपल्या गव्हाच्या पिठाने सगळं दूध शोषून घेतलेलं आहे आणि हे पीठ घट्ट झालेलं आहे। एकदम मऊ मऊ झालेलं आहे पीठ, एकदम सॉफ्ट झालंय। आपल्याला हे पीठ 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 अर्धा चमचा वेलची पावडर घालते। गॅस बंद करायचा आणि वेलची पावडर घातल्यानंतर एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं मोदकासाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। एकदम गरम आहे हे। आता हे पिठाचा छोटासा गोळा करून मी तुम्हाला दाबून दाखवते। एकदम मऊ आहे हे, म्हणजे आपलं पीठ रेडी झालेलं आहे। आता याच्यामध्ये भरण्यासाठी आपण सारण बनवायचं आहे। त्यासाठी ते मी 4-5 चमचे काजू बदाम टूटी फ्रुटी घेतली आहे आणि 1 चमचा खोबरं घातलंय। याच्यामध्ये 1 चमचाभर गूळ घालायचा आणि बाइंडिंगसाठी 1 चमचाभर तूप घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे सारण रेडी झालेलं आहे आणि आपलं मोदकाचं मिश्रणही थंड झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊया। तर माझ्याकडे अशा प्रकारचा एक मोदकचा मोल्ड आहे। जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा गोल गोल कोरण्याचे लाडू सुद्धा बनवू शकता, खूप छान लागतात। तर याच्यामध्ये मी मोल्डला 2-3 पिस्त्याचे तुकडे लावलेले आहेत, म्हणजे छान दिसेल। तर याच्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं मिश्रण दाबून घालायचे, म्हणजे आपल्या मोदकाला छान आकार येईल, खूप छान सुबक मोदक तयार होतील। तर हे मोदक मोल्ड बंद करून घ्यायचं आहे आणि बोट घालून आपल्याला याच्यामध्ये दाबून
हे मिश्रण घालायचं आहे आणि मध्ये एक पोकळी तयार करायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरता येईल। तर याच्यामध्ये मी एक छान पोकळी तयार करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं काजू बदामचं स्टफिंग भरते मी। हे सारण भरल्यानंतर आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि खालून आपल्याला थोडासा एक्स्ट्रा पिठाचा गोळा घेऊन तिथे लावून दाबून बंद करून घ्यायचं आहे। तर आपला हा मोदक तयार झालेला आहे। आता ओपन करून बघायचं तर तुम्ही बघू शकता किती सुबक असं छान मोदक तयार झालेला आहे। आता गणपती बाप्पाही लवकर येणार आहेत, तर 11 दिवसामधील एक दिवस हा गव्हाच्या पिठाच्या मोदकासाठी ठेवा। खूप छान सुबक मोदक तयार होतात। तुम्ही नक्की करून बघा। एक वाटीमध्ये माझे 30 मोदक तयार झालेले आहेत।